तर नमस्कार मित्रांनो. तुमचं स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वरमध्ये. आज आपण बघणार आहोत की आपण एकच प्रोफेशन घेतलेलं आहे, बिटकॉइन. बिटकॉइनमध्ये काय येतं, आपण मास्टरी करणार आहे. बिटकॉइनमध्ये आपण कशी मास्टरी करणार आहे, काय करणार आहे, हे सगळं मी तुम्हाला सगळं काय आहे ते शिकवणार आहे, बरोबर आहे. आता आता आज काय, तर बिटकॉइनचे लेवल्स आपण पहिले मार्क करणार आहे. ओके. तर सर्वात प्रथम आपण 1 आवर टाइम फ्रेमला किंवा 4 आवर 4 आवरला गेल्यानंतर आपल्या इथं काय बघायला भेटतं, तर हा एक झोन दिसतोय आपल्याला. या झोनचं आपल्याला सध्या तरी काही काम नाही, बट आपल्याला याच्यापासूनच एक लॉजिक शिकायचं नाही. ओके. हा इथपर्यंत आला झोन. त्यानंतर आपण जाऊ इथलं. ठीक. इथनं आपण मार्क करू. ठीक. हा इथं आला झोन. ओके. आपण 1 आवर लावू आता. आपल्याला हा दिसतोय की हा झोन आहे सपोर्ट. सपोर्ट इथं पण एकदा सपोर्ट घेऊन लिक्विडिटी रॅप करून, बट जो डाऊन ट्रेंड होता हा एक डाऊन ट्रेंड असल्यामुळे आपण पण काही काय तर जास्त इंटरेस्ट नव्हता घेतला बाईंग साईडला. बाईंग साईडला सेल पण झालेलं आहे, तुला टेन्शन नाही. पण ठीक आहे, हा याच्यापेक्षा जबरदस्त झोन आपल्याला इथं बघायला भेटणार. एक मिनिट, म्हणजे लिक्विडिटी कुठे क्रॅप झालेली त्या झोनची आपण ते बघू. इथनं आपल्याला बघायला भेटतं हा झोन. ओके. हा जो झोन आहे ना, तो इथनं आपल्याला बघायला भेटतं. आपण समजा थोडं लोअर टाइम फ्रेमला गेलो, आपल्याला काय बघायला भेटतं आपण ते. लोअर टाइम फ्रेमला आपल्याला काय बघायला भेटतंय ते बघणार आहे. माझ्या हिशोबाने थोडा हा झोन आपण चेंज करणार आहे. हा जो काही झोन आहे तो याच्या मर्यादेतच आपण ठेवणार. ओके. हा असा झोन, कारण कसं, एक मिनिट, इथं बघू शकतो सपोर्ट 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 घेऊन गेले, लिक्विडिटी क्रॅप केली, कॅम्प पॅटर्न दिला, डायरेक्टली मूव्ह आलेला आहे. हा मूव्ह मध्ये पण आपण भरपूर प्रॉफिट कमवलेला होता. ओके. त्यानंतर मग इथं काय डबल वीक सेलिंग, स्ट्रॉंग सेलिंग, डायरेक्ट ब्रेकआउट. डायरेक्ट ब्रेकआउट क्लोजिंग कुठं आली इथं आली. एकदा सपोर्ट सपोर्ट टिक गेलाय, रिक्वेस्ट. इथं लिक्विडिटी ग्रॅप करून मार्केटने मूव्ह चालू केलेलं आहे अपसाईड. इथे एक पॅटर्न दिलेला आहे. आता इथे इन्व्हाइट करतंय सेल करा सेल करा सेल करा, आणि मोठी कॅन्डल लाईक बनणार आहे. ओके. आपल्याला काय कोणाचं ऐकायचं नाही. आपल्याला जे काय प्रॅक्टिकल आहे, आपण व्हॉल्यूम इंडिकेटर शिवाय दुसरं इंडिकेटर यूज करणार नाही. ओके. आता आपण डायरेक्ट लोअर टाइम फ्रेमला निघणार. आपण 15 मिनिट टाइम फ्रेमला ठिकाणी आलो. ठीक आहे. 15 मिनिटला आपल्याला काय बघायला भेटतं आपण ते बघणार. फर्स्ट ऑफ ऑल ट्रेंड लाईन. ठीक आहे, ही ट्रेंड लाईन दिसतीये, पण मग त्याही जास्त पेक्षा ना आपल्याला एक अजून ट्रेंड लाईन दिसते. ह्या ट्रेंड लाईनला मार्केटने रिस्पेक्ट तर केलेलं आहे. त्याच्या त्याच्या पहिले जिथं लिक्विडिटी ग्रॅप झालेली ना ओरिजिनल, ती ट्रेंड लाईन मी तुम्हाला मार्क करून दाखवते. इथं आपण बघू शकतो लिक्विडिटी कशी ग्रॅप झाली. इथं आपल्याला काय बघायला भेटतंय,
सपोर्ट सपोर्ट इम्पैक्ट ब्रेकआउट रिट्रेसमेंट चलने दो आता हा एक पुलबॅक आहे. कधी ह्या कॅन्डलने इथं क्लोजिंग दिली ना तर मार्केट जे आहे ते पूर्णपणे गेलेलं आहे बुल रनला. ह्या ह्या त्या सेक्टरमध्ये आपल्याला काय बघायला भेटते लिक्विडिटी ग्रॅप. तुम्हाला तर बऱ्याचदा सांगतो काय झालेलं आहे. सर्वात प्रथम आपण काय केलं झोन मार्क्स केले. ओके ठीक आपण झोन मार्क्स केले पण मग कसे केले रेजिस्टन्स इथंही विक्लोज झालेलीच आहे कोणत्या ना कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू डबल. मग इथं येऊन काय ते डबल टॉप म्हणजे एन पॅटर्न. मग इथं मार्केटला जर का खरंच खाली जायचं समजा मार्केटला खरंच खाली जायचं असतं तर ही जी लिक्विडिटी इथं ग्रॅप केलेली आहे ना बरोबर इथं जाऊन मार्केट जेव्हा इथं आलेलं होतं इथे सॉल्टेशन मार्केटिंग खाली द्यायचं. पण मार्केटला काय तर खाली जायचंच नाही. मार्केटने काय केलं तर त्यानंतर जेव्हा रेजिस्टन्स घेतला लिक्विडिटी ग्रॅप केली 4 आवरला 1 आवरला तेवढ्यामध्ये इथे एक रेजिस्टन्स बनवला. इथे एक रेजिस्टन्स इथे इन पॅटर्न दिला लिक्विडिटी ग्रॅप केली ट्रेंड लाईन ब्रेकआउट रिट्रेसमेंट करून जेव्हा ही ग्रीन कॅन्डल क्रॉस होईल ना तेव्हा आपल्याला घ्यायचं. अशा पुलबॅकला आपली पण एंट्री झालीच पाहिजे. ओके स्ट्रेंथ अँड विकनेस बघा मित्रांनो. स्ट्रेंथ अँड विकनेस इथं जी स्ट्रेंथ आहे ना एकदम जबरदस्त स्ट्रेंथ आहे. पुल बॅकला तुम्ही पण एंट्री घेऊ शकताय. मार्केट इज गोइंग टू बूम. मार्केट इज गोइंग टू बूम. आणि कोण काय बोलते काय नाही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणी तुम्ही नजर लावणार नाही कारण की भगवंत तुमच्या सोबत आहे. तुम्ही काय तर स्वतःवर विश्वास ठेवा. ओके कोण म्हणत असेल तुम्ही नाही करू शकत तुम्ही करू शकता. आता मी एंट्री कुठे घेतलेली तर माझी एंट्री इथंच झालेली. मला 1:2 पण दिलेला आहे मार्केटने. मला मी एकदा कन्फर्म करून दाखवतो काय लेवल काय स्टेटस आहे माझं. आता जो स्टेटस आहे तो स्टेटस आहे $36 प्रॉफिट म्हणजे 3-4 हजार. तीन काय प्रॉब्लेम नाही. आपला जो टार्गेट आहे ना तो थोडासा मोठा आहे. ओके तर त्या हिशोबाने तुम्ही हा ट्रेड घेतलेला आहे. 5 मिनिट्सला बघू दे काय प्रॉब्लेम नाही आणि 30 मिनिट्सला पण आपण बघणार आहे. हा झोन आहे खरंच हा झोन लिटरली हा झोन आहे. म्हणजे तुम्ही पण बघू शकता इथं लिक्विडिटी गॅप कशी आलेली. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर का अशाच व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट कायमच राहू द्या. धन्यवाद. थँक्यू.